तर काल पूजा लेकरं घेऊन निघून गेली तिच्या माहेरी. मग त्यानंतर तो मी व्हिडिओ टाकला होता. त्यानंतर मला खूप साऱ्या कमेंट आल्या की बाबांचं काय झालं, बाबा कसं नाही दिसत, बाबा कुठं गेले आणि बाबा कुठं खात्यात, कुठं राहत्यात, अशा खूप साऱ्या कमेंट आल्या. पण काल त्यासाठी त्या विषयावर व्हिडिओ बनवायला माझ्याकडं काय जरा माझी तब्येत डाऊन आहे, त्यामुळं माझ्याकडे काही वेळ पण नव्हता आणि मी तेवढा उत्सुक पण नव्हतो तो व्हिडिओ बनवायला, त्यामुळं मी बनवला नव्हता. तर मी आता सांगतो बाबा कुठं आहेत, ते काय खात्यात आणि कोणाजवळ राहतात. ती गेली काल, ती तिची जबाबदारी सोडून ती निघून तर गेली आणि ती काय पहिल्यांदाच नाही गेली. तर आम्हाला ती गेल्यानंतर आम्ही कसं राहतो हे तर काही तुम्हाला सांगायची गरज नाही. आम्ही पहिलं पण कितीतरी जाती निघून जातीच ना, तर आम्ही जगतोयच. तर राहिला प्रश्न बाबांचा. बाबा कुठं जाणार आहे मला सोडून, इथंच आहेत. त्यामुळे ते जेवतात, नाश्ता करतात म्हणजेच. तर आताच मी भात वगैरे बनवला, दही वगैरे होती आपल्याकडं. एक प्रॉब्लेम व्हायला, म्हैस दूध काढू देईना, म्हैस उड्याच मारायली नुसतं. तिची सवय आहे मला जवळच येऊ देईना. मग दही वगैरे बनवलेलं आणि भात खात्यात, नाश्ता करायला लागल्यात. मला सोडून कुठं जाणार आहेत ते. आणि मी पण कसं, मी त्यांना कुठं जाऊ पण देत नाही. आता मग आम्ही 4 भाऊ आहे, पण नाही कुठं ते जात पण आणि राहत पण. ते राहतात आपल्याकडंच. आम्ही करून खात असतो कधी पण. मला सगळं येतं आहे स्वयंपाकामध्ये. मला भाजी येते, भाकर येते, चपाती येते. भाकर ज्वारीची भाकर नाही जमत एवढंच करून, कारण कसं ती भाकर तव्यावरती टाकतानाच तुटते माझ्याकडून. त्यामुळं ते नाही करत मी कधी. भात किंवा चपाती करत असतो. काल बाजार पण करून आणलेला, मला वाटलं ती येईल मनानं, म्हणून मी बाजार पण करून आणला होता. काल मंगळवारी तो बाजार भरतो ना आमच्या गावापाशी, या नाश्ता करायला. मी पण नाश्ता करायलो आहे. मला दही नाही आवडत, म्हणजे दुधाचे पदार्थ एवढे जास्त करून नाही आवडत. कधी तर खातो मी दही. मग कालची आपली रात्रीची भाजी होती, तेच खातोय रात्री. मला वाटलं, खरं काय वाटलं माहिती आहे का, किती येतील म्हणून मी मासं वगैरे पण आणलेलं बाजारातून, पोरांसाठी खायला खाऊ वगैरे सर्वच आणलेलं, पण त्यांनी नाही आले. मग आम्ही काय केलं, बाबांनी मी असं सुक्कं थोडंसंच भाजी रस्सा वगैरे करून बनवला. भाकर होती, भात बनवला, खाल्लं. हे आता भात बनवला, दही भात ते खात्यात, मी ते रात्रीची भाजी आणि भात खातो. भारी लागायला ना. आणू भात अजून, तेवढं झालं की अजून आणा, सांगा. नाही घेत मी असं, खाया प्यायचं काय नाही. म्हैस दूधच काढू दे ना, उड्याच मारायली, नुसतं उड्याच मारायली. बाबांनी पाईप घेतला, समोर हातातून दावा पकडून उभे राहिले, तरी पण नाही त्यांनी हे केलं, म्हशीनं दूध काढू दिलं. उड्याच मारायला लागली ती. तिला एक निमित्त भेटलंय की तेवढं पण काम करत नाही. बाकी सगळं तर मी करते, तेवढं पण काम करत. तेवढं काम करू कसं, ती म्हैस मला जवळ सुद्धा येऊ देत नाही. पहिली काढू द्यायची, नंतर काय माहीत मला काढूच देत नाही ती. डोकं काय झालंय मला, कोणता डोक्यात काय मुंग्या फिंग्या घुसल्यात काय की, सारखं डोकं दुखतंय. मस्त झालाय भात, भाजी पण मस्त. कसं 2च माणसासाठी सुक्कच बनवलं ना आम्ही, त्यामुळं खूप टेस्टी लागलं. काहीतर खाऊन पोट भरायचं, रात्रीचं असो नाहीतर सकाळचं असो, पण लागतंय भारी, असं काय नाही प्रॉब्लेम. घ्या की भात अजून, भरलं काही पोट का? तुम्ही तिकडं नाश्ता करून आलते ताईकडं? आ घ्या की.
आईला पण दही नेऊन द्या. डब्यात ठेवले मीच गेलो असतो पण माझ्या मग थोडं काम आहे. त्यांचा विषय कशाला काढून काय बोलू मी, जाऊ द्या. बघ खातोय का नाही आम्ही. थोडस बनवू, खाऊ आणि निवांत राहू. ये नाहीतर नाही. पण मला वाटलं असं की येईलच ती. आर्यननं मेसेज टाकलेलं मला, पप्पा तुमची आठवण येते. रडत होता. म्हणलं ये. त्याला म्हणलं रडू नको, नीट राहा. खाल्ला का, जेवला काय म्हणलं. म्हणलं जेवलं. म्हणलं झोप आता गुपचूप. आणि तिला म्हणायचं चल, ती आली तर ये, नाहीतर राह म्हणलं गुपचूप 2-4 दिवस. आता पोरं पण नाही, नाहीतर आईला दही देऊन येतात ते लगेच जाऊन. आई माझी काही लय लांब नाही राहत, इथंच आहे जवळच. त्यांना व्हिडिओ वगैरे नाही घेत कधी मी. ताईजवळ राहते आई माझी. काम नाही ना काय नाही, लाकडं जमा करायचं माझा लय प्लॅन होता. हा दही आता आहे कुकरमध्ये डबा ठेवलाय असा. डब्यात घालून त्या कुकरमध्ये ठेवलाय. रॅकवर कुकर आहे ना, त्यात सापडत नसेल तर थांबा. सापडलं काय? हां घेऊन जावा, देऊन या. चला या मग नाश्ता करायला. मग विसरून गेलो मी, खरं पहिलंच बोलायचं होतं. सॉरी, नाश्ता करायला या. चला बाय.